गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण वन शॉट रिव्हिजन लेक्चर पाहणार आहोत ऑफ द टॉपिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय. सो आज आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआयचे सगळे फॉर्म्युले बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सो फर्स्ट तर पॉईंट आहेत डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, रदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. सो हे काही थेअरी पॉईंट्स आहेत, ते आपण नाही घेणार आहोत. सो ते थेअरी, जी काही थेअरी आहे ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, सो ते तुम्ही वाचू शकता. राईट. सो आता पहिला पॉईंट येतोय बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. हा पहिला पॉईंट घेतोय कारण ह्यामध्ये 3 पॉस्युलेट आहेत आणि त्यांचे फॉर्म्युले आहेत. सो फॉर्म्युलापासून आपण स्टार्ट करूया. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. सो फर्स्ट बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय होतं? तर बोहर्स असं म्हणला की हा न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस आहे. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय असं त्याने सांगितलं. जे की खरं नव्हतं, पण त्यानं ॲझ्युम केलं असं बोअर्सनं की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. राईट. आणि त्याच्यावरनं त्यानं 3 पॉस्ट्युलेट सांगितले. सो पहिल्या पॉस्ट्युलेटनुसार काय होतं? हा इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियस भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. राईट. सो जेव्हा तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल त्याच्यावर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ऍक्ट होणार. सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ऍक्ट होणार. राईट. सो ते सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज mv स्क्वेअर बाय आर. तो सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज mv स्क्वेअर बाय आर हा कशाच्या इक्वल असतो? तर त्या इलेक्ट्रॉनच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बरोबर तो इक्वल असतो. सो mv स्क्वेअर बाय आर हा कशाला इक्वल असतो? 1/4πε0. हा काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. कशाचा? इलेक्ट्रॉनचा. सो mv स्क्वेअर बाय आर हा 1/4πε0 इंटू ह्याच्यावरचा चार्ज ई आणि इलेक्ट्रॉन भोवती फिरतोय. राईट. आणि इलेक्ट्रॉन वरती काय, सॉरी, न्यूक्लियस मध्ये काय असतो? प्रोटॉन. प्रोटॉनचा चार्ज झेड. प्रोटॉनचा चार्ज झेड इंटू ई हा असतो प्रोटॉनचा चार्ज. प्रोटॉनचा चार्ज. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? फर्स्ट तर ई इज 1/4πε0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर हा असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला. सो बोहरच्या पहिल्या पोस्ट्युलेटनुसार mv स्क्वेअर बाय आर म्हणजे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स हा कोण प्रोव्हाइड करतो? इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दॅट इज 1/4πε0 इंटू इलेक्ट्रॉनचा चार्ज ई इंटू हा Q1 झाला. Q2 कोण आहे? झेड इंटू ई. झेड ई अपॉन डिस्टन्स किती आहे? आर. आर स्क्वेअर. हा होता पहिला पॉस्ट्युलेट. बाकी सगळं रफ करूया कारण ही फॉर्म्युलाची शीट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. सो हे बाकी सगळं रफ करतो आणि जो मेन फॉर्म्युला आहे तो इथं तुम्हाला मी लिहून दाखवतो. हे काय आहे? झेड ई इंटू ई म्हणजेच काय? झेड ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. राईट. हे काय येणार? झेड ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. राईट. म्हणजे mv स्क्वेअर बाय आर हा कशाला इक्वल असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दॅट इज 1/4πε0 झेड ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हा होता बोहरचा पहिला पॉस्ट्युलेट. हा फॉर्म्युला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हे तुम्ही फॉर्म्युले पाठ करा. नेक्स्ट दुसरा काय होता पॉइंट? तर हा इलेक्ट्रॉन जो फिरतोय त्याचं अँग्युलर मोमेंटम दॅट इज mvr. अँग्युलर मोमेंटम हा कोणाला इक्वल असतो? हा एका कॉन्स्टंटला प्रपोर्शनल असतो. कोणता कॉन्स्टंट आहे? h अपॉन 2π या कॉन्स्टंटला प्रपोर्शनल असतो आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट n. सो त्याचं सेकंड पोस्ट्युलेट काय होतं? या इलेक्ट्रॉन वरती जे अँग्युलर मोमेंटम आहे ते एका कॉन्स्टंटला प्रोपोर्शनल असतं. ते कोणतं कॉन्स्टंट आहे? h अपॉन 2π. h काय आहे? कॉन्स्टंट आहे. प्लँक्स कॉन्स्टंट 6.63 इंटू 10⁻34 ही असती एच व्हॅल्यू. हा कॉन्स्टंट आहे, त्याला प्रोपोर्शनल आहे आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट एन. हा दुसरा फॉर्म्युला झाला. बोहर सेकंड पॉस्ट्युलेट. हे तुम्ही पाठ करा. थर्ड काय आहे? आता तुम्हाला हायड्रोजन स्पेक्ट्रम माहित असते. लायमन सिरीज, बामर, पाशन, ब्रॅकेट आणि पी फंड. राईट. सो जेव्हा इलेक्ट्रॉन हा nth ऑर्बिट वरून pth ऑर्बिट वरती जम्प करतो, हा nth ऑर्बिट आहे समजा आणि हा pth ऑर्बिट आहे. सो जेव्हा तो n वरून p वर जम्प करतो तेव्हा त्यांची एनर्जी रेडिएट होते.
राईट. सो त्याच्यावर त्यानं तिसरं पॉस्ट्युलेट दिलं, काय होतं ते, एनर्जी इन nth ऑर्बिट, एनर्जी इन nth ऑर्बिट मायनस एनर्जी इन pth ऑर्बिट इज इक्वल टू एनर्जी रेडिएटेड दॅट इज एच म्यू. म्हणजे एनर्जी nth ऑर्बिट वरून pth ऑर्बिट मध्ये येताना जेवढी रेडिएट होते त्याला त्यानं एच म्यू म्हणलं. हा होता बोहरचा थर्ड पॉस्ट्युलेट. हे इरेज करतो. जे महत्वाचे फॉर्म्युले तेच फक्त शीटमध्ये असू. राईट. तिसरा पॉस्ट्युलेट काय होता, En मायनस Ep. एन म्हणजे काय, nth ऑर्बिट, कुठून कोणत्या ऑर्बिट वरती जम्प करतोय तो म्हणजे एन, आणि कुठल्या ऑर्बिट वरती जम्प करतोय तो म्हणजे पी. राईट. एच ची व्हॅल्यू होती 6.63 इंटू 10⁻⁻34. ही होती एच ची व्हॅल्यू. सो हे होते बोहरचे 3 पॉस्ट्युलेट आणि त्यांचे फॉर्म्युले. नेक्स्ट पॉईंट बघूया. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत रेडियस, व्हेलॉसिटी आणि एक्सिलरेशनचे. 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील, कारण ह्या 3 फॉर्म्युल्यावरतीच सगळे बेस्ड क्वेश्चन असतील तुमच्या पेपरमध्ये. मेजॉरिटी क्वेश्चन ह्याच पॉइंट वरती असतील. सो फर्स्ट रेडियसचा फॉर्म्युला काय आहे, रेडियस आर इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट एच स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर. हा आहे रेडियसचा फॉर्म्युला. पण कोणासाठी, हायड्रोजनसाठी. हायड्रोजनसाठी हा कोणासाठी आहे फॉर्म्युला, हायड्रोजनसाठी. काय आहे रेडियसचा फॉर्म्युला, रेडियस इज ई स्क्वेअर, सॉरी, रेडियस फॉर्म्युला आहे इप्सिलॉन नॉट एच स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन पाय एम ई स्क्वेअर. हा आहे रेडियसचा फॉर्म्युला. पण कोणासाठी, हायड्रोजनसाठी. हायड्रोजनसाठी हा फॉर्म्युला आहे. कारण का, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर हा 1 असतो. पण जर तुम्हाला वेगळे एलिमेंट दिले, म्हणजे हेलियम, लिथियम, सोडियम असे काही एलिमेंट दिले, तर तुम्हाला ई स्क्वेअरच्या शेजारी झेड न मल्टिप्लाय करायला लागेल. ई स्क्वेअरच्या शेजारी कशानं मल्टिप्लाय करावं लागेल, ई स्क्वेअरच्या शेजारी झेड न मल्टिप्लाय करायला लागेल. कारण का, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, झेड काय आहे, ॲटॉमिक नंबर आहे. आणि झेड हा हायड्रोजनसाठी किती असतो, 1 असतो. सो आपण हायड्रोजनसाठी लिहिताना झेड न लिहिता ई स्क्वेअर हा फॉर्म्युला लिहितो, ई स्क्वेअरचा नुसता. राईट. सो जेव्हा बाकी एलिमेंट दिलेले असतील तेव्हा ई स्क्वेअरच्या शेजारी झेड न मल्टिप्लाय करायचं. ई स्क्वेअरच्या शेजारी झेड न मल्टिप्लाय करायचं. हा कोणता फॉर्म्युला आहे, हा ओव्हरऑल फॉर्म्युला आहे. कोणताही एलिमेंट दिला तर तुम्हाला ह्या फॉर्म्युलानं सॉल्व्ह करता येईल. सो जर हायड्रोजन दिला तर Z1 धरायचा, हेलियम दिला तर 2, लिथियम दिला तर 3. राईट. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. सो या फॉर्म्युलानुसार जर हायड्रोजनसाठी तुम्ही जर या फॉर्म्युलानुसार हायड्रोजनसाठी जर तुम्ही बघितलं तर रेडियस हा कशाला प्रोपोर्शनल आहे, एन स्क्वेअर. एन स्क्वेअरला रेडियस हा प्रोपोर्शनल आहे. एन म्हणजे काय आहे, ऑर्बिट नंबर. ऑर्बिट नंबर. ऑर्बिट नंबर म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलं जाईल, आता एक ऑर्बिट आहे, फर्स्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनची प्रोटॉनची रेडियस एवढी आहे आणि सेकंड ऑर्बिट मध्ये रेडियस किती येईल असं तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल. सो हे रिलेशन आहे. एन म्हणजे काय, ऑर्बिट नंबर. सो रेडियस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, एन स्क्वेअरला. आणि रेडियस हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाला, झेडला. राईट. झेड म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट काय आहे, वेलोसिटी. हे रिलेशन आहेत, इम्पॉर्टंट रिलेशन आहेत. हे रिलेशन खूप महत्वाचे. नेक्स्ट वेलोसिटी. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे, वेलोसिटी इज ई स्क्वेअर अपॉन 2 इप्सिलॉन नॉट NH. हा कोणासाठी फॉर्म्युला आहे, हायड्रोजनसाठी. कारण काय, ह्यात झेड प्रेझेंट नाहीये. पण कोणताही एलिमेंट दिला तुम्हाला दुसरा तर झेड कुठं लावणार, झेड कुठं लावणार, ई स्क्वेअरच्या शेजारी. ई स्क्वेअरच्या शेजारी झेड न मल्टिप्लाय करायचं. ई स्क्वेअरच्या शेजारी झेड न मल्टिप्लाय करायचं. सो हा आहे वेलॉसिटीचा फॉर्म्युला. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावे लागतील. सो ह्या फॉर्म्युल्यानुसार
व्ही आणि एन मध्ये काय रिलेशन आहे? व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन अँड व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड. हे रिलेशन आपल्याला ह्यातून मिळाले. इम्पॉर्टंट रिलेशन. या रिलेशन वरतीच अर्धे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होते. एन म्हणजे काय आहे? ऑर्बिटचा नंबर. नेक्स्ट, एक्सेलरेशन नाही रे इथं. इथं एक्सेलरेशन नाही. रफ करतो. इथं आहे एनर्जीचा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला? एनर्जी. तिसरा फॉर्म्युला एनर्जीचा. ते एक्सेलरेशन चुकून टाईप झालं होतं. एनर्जी. एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? एनर्जी E इज इक्वल टू me⁴ अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर h² n². हा फॉर्म्युला आहे एनर्जीचा. पण हा कोणत्या एलिमेंटसाठी? हायड्रोजनसाठी. जर तुम्हाला इतर एलिमेंट दिले तर काय करणार? झेड टाकणार त्याच्यात. झेड कसा टाकणार? झेड आपण कुठे टाकतो? E²च्या शेजारी. पण इथं काय आहे? e⁴ आहे. सो e⁴ म्हणजे काय असतो? e⁴ म्हणजे काय असतो? e² इंटू e². आपण काय करतो? e² च्या जागी शेजारी झेड टाकतो. e² च्या शेजारी झेड टाकतो. सो 2 झेड टाकावे लागतील. म्हणजे काय? z². इथं आपल्याला काय टाकावं लागेल? z². जेव्हा e² असतो तेव्हा आपण z टाकतो. सो e⁴ असल्यावर काय करणार? z² राईट. हा काय आहे? एनर्जीचा फॉर्म्युला. हा आहे एनर्जीचा फॉर्म्युला. बाकीचं रफ करतो, फॉर्म्युले फक्त ठेवतो. सो या फॉर्म्युलानुसार रिलेशन काय मिळतील? एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू m² अँड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू z². हे आपल्याला रिलेशन मिळाले. 3 रिलेशन, तिन्ही फॉर्म्युल्याचे 6 रिलेशन आपल्याला मिळाले. सो हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन आहेत. PVIMP. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन आहे ते. ह्या रिलेशन वरतीच तुमचे अर्धे क्वेश्चन सॉल्व्ह होते. नेक्स्ट पॉइंट काय आहे? हे फॉर्म्युले तुम्ही नक्की पाठ करा. नेक्स्ट इज रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, बाइंडिंग एनर्जी आणि टोटल एनर्जी. 4 एनर्जी आहेत. त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे ते बघूया आपण. ही आहे पोटेन्शियल एनर्जी, ही आहे कायनेटिक एनर्जी, ही आहे टोटल एनर्जी आणि ही आहे बाइंडिंग एनर्जी. राईट. ह्या 4 एनर्जीज आहेत आणि ह्यांच्यात रिलेशन काय आहे? टोटल एनर्जी ही बाइंडिंग एनर्जीला इक्वल असते. टोटल एनर्जी ही बाइंडिंग एनर्जीला इक्वल असते. पण ती काय असते? ती निगेटिव्ह असते. म्हणजे बाइंडिंग एनर्जी जर 3 असेल ना, टोटल एनर्जी काय असणार? -3. बाइंडिंग एनर्जी 3 असेल, टोटल एनर्जी काय असणार? -3. राईट. नेक्स्ट पुढचं रिलेशन काय आहे? बाइंडिंग एनर्जी ही टोटल एनर्जीला इक्वल असते पण ती निगेटिव्ह असते. आणि बाइंडिंग एनर्जी ही कायनेटिक एनर्जीला इक्वल असते. बाइंडिंग एनर्जी ही कायनेटिक एनर्जीला इक्वल असते. म्हणजे जर बाइंडिंग एनर्जी 3 असेल ना, तर कायनेटिक एनर्जी पण 3 असणार आणि टोटल एनर्जी -3. सो सिंपल. जेवढी बाइंडिंग एनर्जी तेवढी कायनेटिक एनर्जी, जेवढी बाइंडिंग एनर्जी तेवढीच टोटल एनर्जी पण निगेटिव्ह मध्ये. नेक्स्ट, आणि या सगळ्यांचं पोटेन्शियल एनर्जी बरोबर काय रिलेशन आहे? पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जी सारखी असते. ती पण असते निगेटिव्ह. ती पण असते निगेटिव्ह, पण ती सगळ्यांच्या डबल असते. ती पण निगेटिव्ह असते आणि सगळ्यांच्या डबल असते. आता तुम्ही म्हणाल डबल असते तर खाली अपॉन 2 कसं काय लिहिलं? कारण हे अपॉन 2 इकडे गेल्यावर ह्याला 2 न मल्टिप्लाय करेल आणि पोटेन्शियल एनर्जी ही डबल होईल. सो म्हणून हे अपॉन मध्ये 2 लिहिले. राईट. हे रिलेशन आहे. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. या रिलेशन नुसार तुम्हाला कोणतीही एक दिली ना, बाकीच्या काढता येईल. समजा कायनेटिक एनर्जी दिली 3. सो टोटल बाइंडिंग एनर्जी काय येणार? बाइंडिंग एनर्जी ऍज इट इज 3 आली. बाइंडिंग कायनेटिक एनर्जी 3 आहे. बाइंडिंग एनर्जी काय आली? 3. टोटल एनर्जी काय येणार? -3. आणि पोटेन्शियल एनर्जी काय येणार? -6. पोटेन्शियल एनर्जी सगळ्यांच्या डबल असते आणि निगेटिव्ह मध्ये असते. सिंपल. सो हे एक जरी तुम्हाला यापैकी काय दिलं तर तुम्हाला बाकीचे काढता येईल. सो हे रफ करतो. हे तुम्ही प्लीज फॉर्म्युले एका शीटवर लिहून काढा आणि पाठ करा. नेक्स्ट पॉइंट. पुढचा पॉइंट बघूया आता.
इम्पॉर्टंट रिलेशन, आता काही इम्पॉर्टंट रिलेशन आहेत. आपण आतापर्यंत कोणते कोणते रिलेशन बघितले आहेत? आतापर्यंत आपण कोणते कोणते रिलेशन बघितले? फर्स्ट, रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, हे रिलेशन बघितलं. सेकंड, velocity is inversely proportional to n. थर्ड रिलेशन काय बघितलं? एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. हे 3 रिलेशन आपण आतापर्यंत बघितले. आता ह्या रिलेशनमुळे आपण बाकीच्या फॉर्म्युल्याचे, म्हणजे आता एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. चौथा फॉर्म्युला घेऊया, एरिया ऑफ ऑर्बिट. एरिया ऑफ ऑर्बिट घेऊया. काय असतो एरिया ऑफ ऑर्बिट? पाय आर स्क्वेअर. सो त्याचं एन बरोबर रिलेशन काय येणार? रेडियस ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला? एन स्क्वेअरला. सो आर स्क्वेअर कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल? एन रेस टू 4 ला. सो एरिया कशाला प्रोपोर्शनल येणार? एन रेस टू 4 ला. नेक्स्ट, असे रिलेशन मिळतात तुम्हाला. कोणत्याही फिजिक्स मधल्या कोणत्याही फॉर्म्युला घेतला ज्याच्यात रेडियस, वेलॉसिटी, एनर्जी आहे, सो ते त्यानुसार तुम्हाला एनचं रिलेशन मिळेल. नेक्स्ट, पाचवा कोणता आहे? कायनेटिक एनर्जी, बाइंडिंग एनर्जी आणि टोटल एनर्जी. ह्या कशा प्रोपोर्शनल असतात? एनर्जी एन ला. ह्या सगळ्या एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. कारण का? ही टोटल एनर्जी ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे. सो बाकीच्या सगळ्या एनर्जी ह्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. हे झालं पाचवं रिलेशन. नेक्स्ट, सिक्स्थ रिलेशन. सिक्स काय? लिनियर मोमेंटम घेऊया. लिनियर मोमेंटम पी काय असतो? लिनियर मोमेंटम पी इज एम व्ही. लिनियर मोमेंटम पी इज एन व्ही. सो मास तर कॉन्स्टंट आहे. वेलॉसिटी कशाला प्रोपोर्शनल आहे? वेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू 1 अपॉन एन. सो लिनियर मोमेंटम कशाला प्रोपोर्शनल असणार? 1 अपॉन एन. लिनियर मोमेंटम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. सातवा लिनियर मोमेंटम झालं. आता अँग्युलर मोमेंटम बघूया. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? एम व्ही आणि आर. एम व्ही इंटू आर. अँग्युलर मोमेंटम इज एम व्ही आर. सो हा कशाला प्रोपोर्शनल असणार? अँग्युलर मोमेंटम. वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन आणि रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. सो अँग्युलर मोमेंटम कशाला प्रोपोर्शनल असेल? अँग्युलर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. राईट, हा एक एन एका एन ला जाईल. नेक्स्ट काय आता आपण बघूया, टाइम पिरियड. आठवा, टाइम पिरियड इज 2 पाय आर बाय व्ही. टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. 2 पाय आर बाय टाइम इज डिस्टन्स अपॉन स्पीड. 2 पाय आर बाय व्ही. सो टाइम पिरियड कशाला प्रोपोर्शनल येणार? रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. राईट, आणि व्हेलॉसिटी कशाला प्रोपोर्शनल असते? 1 अपॉन एन. सो टाइम पिरियड कशाला प्रोपोर्शनल येणार? हा एन वरती गेला, एन क्यूब. टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन क्यूब. नेक्स्ट काय बघूया आपण आता? मॅग्नेटिक मुवमेंट एम काय असते? मॅग्नेटिक मुवमेंट EVR बाय 2. हाफ EVR हा असतो मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला, हाफ EVR. सो मॅग्नेटिक मुवमेंट कशाला प्रोपोर्शनल येईल? Velocity is inversely proportional to n. Radius is directly proportional to n square. So magnetic moment is directly proportional to n. राईट, हे इम्पॉर्टंट रिलेशन आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावरती एक तरी प्रश्न तुम्हाला येईल परीक्षामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट रिलेशन, करंटचं काय रिलेशन येईल? आय इज, करंटचा फॉर्म्युला काय असतो? आय इज क्यू अपॉन टी. पण टी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला आहे? एन क्यूबला आहे. सो करंट काय येणार? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन क्यूब. हा येईल करंटचं रिलेशन. नेक्स्ट 11th, करंट काय आला? 1 अपॉन एन क्यूबला प्रोपोर्शनल आला. नेक्स्ट मॅग्नेटिक फील्ड बी. मॅग्नेटिक फील्ड त्याचा फॉर्म्युला काय असतो? म्यू 0 आय अपॉन 2 आर. हा फॉर्म्युला असतो मॅग्नेटिक फील्डचा. सो मॅग्नेटिक फील्ड कशाला प्रोपोर्शनल येईल? करंट कशाला प्रोपोर्शनल आहे? 1 अपॉन एन क्यूबला. आणि रेडियस कशाला प्रोपोर्शनल आहे? एन स्क्वेअरला.
सो मॅग्नेटिक मोमेंट हा कशाला प्रोपोर्शनल येईल? 1/n⁵ म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येणार कशाला? n⁵. सो हे काही रिलेशन आहेत, असे तुम्ही लाखो रिलेशन बनवू शकता. जेवढे फिजिक्स मध्ये फॉर्म्युले आहेत त्यानुसार तुम्ही रिलेशन बनवू शकता. राईट. आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. हे रिलेशन तुम्ही पाठ करा. नेक्स्ट पॉइंट इज हायड्रोजन स्पेक्ट्रम. राईट. नेक्स्ट पॉइंट काय आहे? हायड्रोजन स्पेक्ट्रम. सो हा काय आहे? तर तुम्हाला स्पेक्ट्रल लाईन्स माहिती आहेत. स्पेक्ट्रल लाईन्स माहिती आहेत. पहिल्या लाईनला आपण काय म्हणतो? लायमन. हे काही ऑर्बिट्स आहेत. राईट. ऑर्बिट्स आहेत. दुसरी बामर. तिसरी पाशन. चौथी ब्रॅकेट. आणि पाचवी असते विफंड. राईट. हे हायड्रोजन स्पेक्ट्रम आहे. राईट. आता हे जे ऑर्बिट आहेत त्याच्यामध्ये पहिली जी लाईन आहे ना, पहिली जी स्पेक्ट्रल लाईन आहे तिच्यावरती एनर्जी किती असते? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दुसरी जी लाईन आहे त्याच्यावरती किती एनर्जी असते? -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तिसऱ्या लाईन वरती किती एनर्जी असते? -1.57 इलेक्ट्रॉन व्होल्ट. चौथ्या लाईन वरती -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि पाचव्या ह्याच्यावरती -0.54 EV. ही एनर्जीज आहेत. लायमन वरती -13.6, बामर वरती -3. पाशन वरती -1.6. सो जसं जसं वर जाईल तशी तशी एनर्जी वाढत जाते. सो ह्या एनर्जीवरनं आपल्याला बुकमध्ये, आपल्या पुस्तकामध्ये एक फॉर्म्युला दिलाय. कशाचा? लॅम्बडाचा, वेव्हलेंथचा. काय फॉर्म्युला आहे तो? 1/λ इज रिडबर्ग कॉन्स्टंट R ब्रॅकेट 1 इनर ऑर्बिट स्क्वेअर मायनस 1 आउटर ऑर्बिटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे वेव्हलेंथचा. हा काय फॉर्म्युला आहे? म्हणजे समजा एक इलेक्ट्रॉन आहे, एक एलिमेंट आहे, तो पाचव्या ऑर्बिटवरनं पहिल्या ऑर्बिटवरती तो जम्प करत असेल. पाचव्यावरनं पहिल्यावरती त्याने जम्प केली. सो त्याचा इनर ऑर्बिट काय झाला? त्यानं पाचव्यावरून पहिल्यावरती जम्प केली. सो त्याचा इनर ऑर्बिट काय झाला? n. इनर ऑर्बिट दॅट इज p. इनर ऑर्बिट म्हणजे p काय झाला? 1. आणि कुठून जम्प केली? दॅट इज n काय झाला त्याचा? n झाला 5. राईट. 1 2 3 4 5 6. इथं 6 आहे. n ची व्हॅल्यू इथं 6 आहे. सो त्यानं 6th ऑर्बिट पासून फर्स्ट ऑर्बिट वरती जम्प केली. सो त्याचा आउटर ऑर्बिट काय झाला? 6 आणि इनर ऑर्बिट काय झाला? 1. सो या सिंपल व्हॅल्यूज तुम्ही n आणि p मध्ये टाकायच्या. n आणि p मध्ये टाकल्या. आणि रेडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असते? रेडबर्ग कॉन्स्टंट R इज 1.097 into 10⁻⁷ मीटर इनव्हर्स. 10⁻⁷ मीटर इनव्हर्स. ही कशाची व्हॅल्यू आहे? रेडबर्ग कॉन्स्टंटची. सो ही रेडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये p देतील, n देतील, कुठून कुठं जम्प केले ते देतील, किंवा जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं बामर ऑर्बिट वरून लायमनच्या लाईन वरती जम्प केली. सो बामर साठी p काय असणार? एक तर पहिला हे इरेज करू. लायमन साठी p ची व्हॅल्यू काय असती? लायमन साठी p ची व्हॅल्यू असणार 1. बामर साठी p ची व्हॅल्यू असणार 2. पाशन साठी काय व्हॅल्यू असणार? 3. ब्रॅकेट साठी p ची व्हॅल्यू असते 4. आणि p फंड साठी p ची व्हॅल्यू असते 5. ह्या व्हॅल्यूज आहेत. राईट. या त्यांच्या ठरलेल्या व्हॅल्यूज आहेत. तुम्हाला क्वेश्चन मध्ये देतील p फंड वरून लायमन वरती जम्प केली. सो तुम्हाला इनर ऑर्बिट आणि आउटर ऑर्बिट माहित असले पाहिजेत. नाहीतर तुम्हाला जर असं दिलं, तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं दिलं की शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काढा. काय काढा? शॉर्टेस्ट वेव्हलेंथ.
शॉर्टेस्ट वेव्हलेंथ कशाची? बामर ऑर्बिट पासून बामर ऑर्बिट पासून शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काढा असं जर तुम्हाला सांगितलं तर काय करणार? शॉर्टेस्ट म्हणजे काय करणार? एन ची व्हॅल्यू काय करणार? तुम्हाला पी मिळेल. बामर या शब्दावरून तुम्हाला पी ची व्हॅल्यू मिळेल. पण एन काय घ्यायचा? शॉर्टेस्ट वेव्हलेंथ जर तुम्हाला विचारलं तर एन ची व्हॅल्यू काय घ्यायची? एन हा इन्फिनिटी घ्यायचा. एन हा इन्फिनिटी घ्यायचा. राईट. सो जेव्हा क्वेश्चन मध्ये असं तुम्हाला देतील शॉर्टेस्ट वेव्हलेंथ फाइंड करा, सो तेव्हा एन ची व्हॅल्यू काय टाकायची? एन ची व्हॅल्यू ही इन्फिनिटी टाकायची. राईट, इन्फिनिटी टाकायची. तुम्हाला शॉर्टेस्ट वेव्हलेंथ देतील किंवा तुम्हाला जर विचारलं लास्ट लाईन ऑफ बामरची लास्ट लाईन च्या इथं वेव्हलेंथ काढा. सो लास्ट लाईन जरी दिलं, लास्ट लाईन म्हणजे काय? इन्फिनिटी वरची लाईन. सो एन काय घ्यायचा? एन इन्फिनिटी घ्यायचा. किंवा तुम्हाला दिलं सिरीज लिमिट असं क्वेश्चन मध्ये दिलं, सिरीज लिमिट ऑफ बामर. सिरीज लिमिट किती आहे? लिमिट इज इन्फिनिटी. सो हे जर तीन शब्द तुम्हाला दिले, शॉर्टेस्ट वेव्हलेंथ, लास्ट लाईन ऑफ बामर किंवा लास्ट लाईन ऑफ पाशन, लास्ट लाईन ऑफ ब्रॅकेट, लास्ट लाईन ऑफ लायमन, असं जर सिरीज लिमिट ऑफ बामर असं जर तुम्हाला दिलं तर पीच व्हॅल्यू जी ठरलेली आहे, या पीच्या व्हॅल्यू ठरलेल्या आहेत प्रत्येकासाठी, त्या टाकायच्या आणि एनची व्हॅल्यू काय घ्यायची? एनची व्हॅल्यू इन्फिनिटी घ्यायची. आणि जर हे बाकीचे एकदा रफ करतो कारण ही शीट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार. आणि जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिला असेल, जर क्वेश्चन मध्ये दिलं, इथं काय सांगितलं होतं? शॉर्टेस्ट वेव्हलेंथ जर दिलं क्वेश्चन मध्ये तर तुम्ही एन ला काय घेणार? इन्फिनिटी घेणार. आणि जर तुम्हाला लॉंगेस्ट वेव्हलेंथ विचारलं, लॉंगेस्ट वेव्हलेंथ कुणाचीही, लायमनची लॉंगेस्ट वेव्हलेंथ किंवा बामरची लॉंगेस्ट वेव्हलेंथ, तेव्हा तुम्ही काय घेणार? बामरची लॉंगेस्ट वेव्हलेंथ साठी बामरची पी मिळेल. पी काय असतो बामरचा? 2 असतो. सो जेव्हा लॉंगेस्ट वेव्हलेंथ जेव्हा विचारला जाईल तेव्हा एन ची व्हॅल्यू काय घेणार? व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट, म्हणजे एन ची व्हॅल्यू घ्यायची 3. म्हणजे जेव्हा जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिला असेल लॉंगेस्ट वेव्हलेंथ, तेव्हा पुढच्या ऑर्बिटचा नंबर हा एन म्हणून घ्यायचा. कारण जेव्हा तुम्हाला दिला असेल लॉंगेस्ट वेव्हलेंथ तेव्हा इलेक्ट्रॉन हा व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट पासून खाली जम्प करतो. सो इथून इथं जम्प केला तर पी ची व्हॅल्यू किती असणार? पी ची व्हॅल्यू असेल 2. कारण का? बामर वरती जम्प केलाय, सो पी ची व्हॅल्यू असणार 2. आणि कुठून जम्प केला? एन ची व्हॅल्यू किती असणार? एन ची व्हॅल्यू असणार 3. सो असं जेव्हा तुम्हाला दिलं असेल लॉंगेस्ट वेव्हलेंथ, असं क्वेश्चन मध्ये मेन्शन केलं असेल लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढा बामरची, पाचशेची, ब्रॅकेटची, तेव्हा एन काय घेणार? एन काय घेणार? व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट नंबर, पुढच्या ऑर्बिटचा नंबर घ्यायचा आणि एन मध्ये टाकायचा. सिंपल. जेव्हा तुम्हाला लॉंगेस्ट वेव्हलेंथ दिलं जाईल तेव्हा एन ची व्हॅल्यू व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट. आता इथं काय दिलं होतं? लास्ट लाईन. इथं देतील फर्स्ट लाईन ऑफ बामर, फर्स्ट लाईन ऑफ पर्सन. सो फर्स्ट लाईन जेव्हा देतील तेव्हा एन घ्यायचा व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट. किंवा तुम्हाला देतील अल्फा लाईन. या तिन्ही पैकी काही जरी दिलं तर त्याला आपण काय कन्सिडर करतो? लॉंगेस्ट वेव्हलेंथ. आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजे काय? व्हेरी नेक्स्ट ऑर्बिट. सो एनच्या जागी व्हेरी नेक्स्ट ऑर्बिटचा नंबर टाकायचा. राईट. सो हे काही पॉइंट्स आहेत, इम्पॉर्टंट पॉइंट्स जे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे. आणखी एक, लायमन वरती कोणता रिजन असतो? जी लायमनची लाईन आहे, जो लायमनचा रिजन आहे त्याला आपण कोणता रिजन म्हणतो? त्याला आपण म्हणतो अल्ट्राव्हायोलेट रिजन. बामरचा जो रिजन आहे त्याला काय म्हणतो आपण? व्हिजिबल रिजन. पाषाणचा काय म्हणतो? पाषाणचा नियर इन्फ्रारेड.
ब्रॅकेटच्या रिजनला आपण काय म्हणतो, इन्फ्रारेड. आणि पी फंडच्या रिजनला आपण म्हणतो फार इन्फ्रारेड. नियर इन्फ्रारेड, इन्फ्रारेड आणि फार इन्फ्रारेड. सो हे रिजन आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला थेरीला विचारतील लायमनचा रिजन कोणता, सो तुम्ही डायरेक्ट लिहू शकता अल्ट्राव्हायोलेट, बामरचा व्हिजिबल. राईट. सो हे काय काय थेरॉटिकल पॉइंट आहेत जे तुम्हाला पाठ असलेच पाहिजे. नेक्स्ट आता पॉइंट काय आहे, रेडिओ ऍक्टिव्ह डिके. रेडिओ ऍक्टिव्ह डिके मध्ये काय आहेत, नुसते फॉर्म्युलेस आहेत, सिंपल फॉर्म्युले. फर्स्ट, रेडिओ ऍक्टिव्ह डिके म्हणजे काय, rate of change of n is directly proportional to n. पण हे मायनस, कारण का, हे डिक्रीज होतोय, डिके होतोय ना, रेडिओ ऍक्टिव्ह डिके म्हणजे काय, कमी कमी होतोय. सो जो त्याचा डिके रेट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स. राईट. हा फॉर्म्युला आहे. आणि ह्याच्यावरनं काय मिळेल, dn/dt इज इक्वल टू, प्रपोर्शनॅलिटी काढला, इज इक्वल टू काय येणार, हा n आणि कॉन्स्टंट काय असतो, कॉन्स्टंट असतो लॅम्बडा, रेडिओ कॉन्स्टंट त्याला आपण म्हणतो. लॅम्बडाला काय म्हणतो, रेडिओ कॉन्स्टंट. आणि हे मायनस चिन्ह इकडे दिले. सो dn/dt इज मायनस लॅम्बडा n. हे दोन फॉर्म्युले. आणखी कोणता फॉर्म्युला आहे, number of molecules, that is n at time t is equal to number of molecules at 0th time into e raised to minus lambda t. हा फॉर्म्युला आहे. हा एक फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. नेक्स्ट, आता आपण काय केलं, दोन्हीकडे लॉग घेतला, लॉग एन टी इज लॉग. आता इथं जर लॉग घेतला तर ह्याला, हे दोन लॉग आहे, हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. सो लॉग घेतल्यावर हे दोघांचं काय होणार, सम होणार. राईट. ह्या दोघांचं काय होणार, लॉग घेतल्यावर सम होईल. आणि लॉग ही काय येत असतो, 1 येत असतो. सो जर तुम्ही लॉग घेतला तर दोन्हीचं सम करून जर तुम्ही बघितलं तर ह्याचा फॉर्म्युला काय येतो, लॉग ऑफ n0 इंटू मायनस लॅम्बडा टी. हा मायनस लॅम्बडा टी पुढे येतो, सो हे फॉर्म्युले कशाचे, रेडिओ डिकेचे. सो ह्याच्यावर आता आपल्याला काय मिळेल, लॉग nt/n0 is minus lambda t. log nt/n0 is minus lambda t. सो लॅम्बडा टी चा फॉर्म्युला काय मिळेल, log n0/nt. हा मिळेल लॅम्बडा टी चा फॉर्म्युला. सिंपल फॉर्म्युला. हे काही लक्षात ठेवू नका, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, आणि हा एक फॉर्म्युला, बस सिंपल. नेक्स्ट कशाचे फॉर्म्युले, हाफ लाईफ पिरियड, टी हाफ लाईफ पिरियडचा एक फॉर्म्युला, हाफ लाईफ पिरियडचा काय फॉर्म्युला आहे, हाफ लाईफ पिरियडचा, टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन लॅम्बडा. हा आहे हाफ लाईफचा फॉर्म्युला. लॅम्बडा काय आहे, रेडिओ कॉन्स्टंट. लॅम्बडा इज रेडिओ कॉन्स्टंट. सो हाफ लाईफचा फॉर्म्युला काय आहे, 0.693 अपॉन लॅम्बडा. आणि 0.693 काय असतो, ln2, नॅचरल लॉग ऑफ 2 असतो. 0.693 हा ln2 म्हणजे नॅचरल लॉग ऑफ 2 असतो अपॉन लॅम्बडा. हा आहे हाफ लाईफचा फॉर्म्युला. हाफ लाईफ आपण कशाला म्हणतो, हा एक ग्राफ आहे, हा टाइम आहे, आणि इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. हाफ लाईफ आपण कशाला म्हणतो, जेव्हा मॉलिक्युल हे 50% होतात. आता इथं मॉलिक्युल 100% आहेत. जेव्हा मॉलिक्युल्स 50% होतात, त्याला आपण काय म्हणतो, 50% डिके होतो मॉलिक्युलचा, त्याला आपण काय म्हणतो, हाफ लाईफ. त्याला कमी व्हायला किती टाइम लागतो, 50% कॉन्सन्ट्रेशन व्हायला त्याला किती टाइम लागतोय, त्याला आपण हाफ लाईफ म्हणतो. नेक्स्ट काय आहे, टी मीन टाइम. त्याचा फॉर्म्युला काय आहे, 1/λ. टी मीनचा फॉर्म्युला असतो 1/λ. सिंपल, एकच फॉर्म्युला आहे. पण टी मीन आपण कशाला म्हणतो, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन हे 37% होतं.
जेव्हा कॉन्सन्ट्रेशन हे ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशनच्या 37% होतं, तेव्हा त्याला किती टाइम लागतोय त्याला आपण म्हणतो टी मीन. त्याला आपण म्हणतो टी मीन. टी मीनचा सिंपल एक फॉर्म्युला आहे, टी मीन इज 1 बाय लॅम्बडा. टी हाफ इज 0.693 अपॉन लॅम्बडा, दॅट इज ln2 अपॉन लॅम्बडा. ln म्हणजे काय आहे, नॅचरल लॉग ऑफ 2 अपॉन लॅम्बडा. सो सिंपल काय हे फॉर्म्युले. नेक्स्ट हे तुम्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. नेक्स्ट डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ सिंपल फॉर्म्युले आहेत काही काही. लॅम्बडा एकच फॉर्म्युला, लॅम्बडा इज h बाय पी. हा आहे डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. पण पी काय असतो, लिनियर मोमेंटम. पी चा फॉर्म्युला काय येणार मग, mv. राईट. एच काय आहे, एच कॉन्स्टंट आहे. एच इज कॉन्स्टंट. एच ची व्हॅल्यू काय सांगितली होती मगाची, 6.63 इंटू 10⁻34. ही असते एच ची व्हॅल्यू. राईट. सो एच बाय एम व्ही हा काय आला, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. सो पण आपल्याला जे बोहरचं सेकंड पॉस्ट्युलेट होतं, ते काय होतं, बोहरचं सेकंड पॉस्ट्युलेट काय होतं, mvr इज nh अपॉन 2 पाय. सो ते रिलेशन जर आपण यूज केलं, काय होतं ते रिलेशन, mvr इज nh अपॉन 2 पाय, हे रिलेशन होतं. राईट. पण इथं आपल्याला इथं काय आहे, mv. सो mv ची व्हॅल्यू काय मिळेल यातून, mv इज nh अपॉन 2 पाय आर. सो ही mv ची व्हॅल्यू इथं टाकली. सो काय येणार, h अपॉन mv म्हणजे काय, nh अपॉन 2 पाय आर. सो हे 2 पाय आर वरती गेलं, h ला h गेलं. सो लॅम्बडा काय मिळेल, 2 पाय आर बाय n. ही काय आली, लॅम्बडाची व्हॅल्यू. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. आता डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचं पण आपण रिलेशन काढूया. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचं रिलेशन काय येईल, रेडियसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. रेडियसचे रिलेशन काय असते, n बरोबर n स्क्वेअर, आणि खाली n नाही. सो डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. तुम्हाला इथं वाटत असेल खाली n नाही म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n आहे, नाही, पण वर रेडियस आहे. त्यामुळं डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. सो हे काही सेट ऑफ फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला माहित असले पाहिजेत. राईट. सो हे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्ही सगळे पाठ करा, आणि म्हणजे तुम्हाला पुढचे जे सुपर 30 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला सुटतील. राईट. सो लेट्स एंड दिस सेशन गाईज. लेट्स मीट इन नेक्स्ट सेशन. पुढचा टॉपिक लवकरच अपलोड होईल. त्या अगोदर बिफोर दॅट टॉपिक सुपर 30 क्वेश्चन्स विल बी अपलोडेड. राईट. सो लेट्स एंड दिस सेशन. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. आणि ही जी फॉर्म्युल्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, सो ते नक्की पहा फॉर्म्युले. सो लेट्स एंड दिस सेशन.